हॅलो गाईज, वेलकम टू बॅक. म्हणजे आज तुम्हाला सांगणार बिग बॉसमध्ये येणार आहे एक मोठा टास्क, ज्या टास्कामधून आपल्याला पुन्हा एक वेळेस दोन असले कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातून बाहेर जाताना बघायला भेटणार आहे. तर त्यांचे नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. जर तुम्ही माझ्या चॅनलवर न्यू असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर या दोघांचे नाव फर्स्ट अजून कोणी नाही, आपली जान्हवी मॅडम आहे आणि दुसऱ्या नंबरवर वर्षात आहे. कारण की आता बिग बॉस फक्त आणि फक्त 1च वीक उरलेला आहे आणि या एक आठवड्यात आता जास्तीत जास्त बिग बॉस घरातून बाहेर काढणार. कारण की तुम्हाला माहीतच आहे की लास्ट एपिसोडमध्ये पॅडी दादा घराच्या बाहेर गेलेत आणि आता उरलेले कंटेस्टंट 7 आहेत आणि त्यापैकी आता वर्षाताई आणि जान्हवी या दोघांचं खूपच नाव म्हणजे स्टेजवरून म्हणजे मोठी बातमी येत आहे आणि खूपच म्हणजे हे अफवा फैलत आहे. तुम्हाला काय वाटतं की आता वर्षाताई आणि जान्हवी दोघांमधून दोघेही घरामधून बाहेर जाणार पाहिजे, की दोघंही जायला पाहिजे, की दोघांपैकी सोडून आपली निक्की मॅडम जायला पाहिजे? मला तर असली गॅरंटी आहे की निक्की तर म्हणजे कदाचित जाणार नाही आणि निक्कीच म्हणजे कन्फर्म विनर आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. आणि जान्हवी तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आजपासून 2 वीक्स अगोदर एक टास्क होता म्हणजे नोकर आणि नोकराणीचा, तेव्हा वर्षाताई म्हणजे मालिक बनली होती आणि आपली जान्हवी नोकर बनली होती. तर तेव्हा जान्हवी पाय दाबत होती, जेवायला करत होती, तेव्हा आपली जान्हवी खूपच रडली आणि वर्षाताईच्यामुळे खूपच तिनं रडत ते आठवडा काढला आणि ते टास्क कंप्लीट केला. आता या टास्कमध्ये मिड वीक इलेक्शन यामध्ये 2 कंटेस्टंट असले होणार जे कन्फर्म बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाणार. असली खबर येते की ते अजून कोणी नाही बल्कि आपली वर्षाताई आणि जान्हवी मॅडम आहे. तुम्हाला काय वाटतं की हे दोघंच घराच्या बाहेर कन्फर्म जायला पाहिजे की दुसरे कंटेस्टंट जायला पाहिजे? मला कमेंट करून सांगा. जर तुम्ही येणाऱ्या याच्यामध्ये कन्फर्म सूरजला विनर बनवण्यासाठी तुमचा प्रयत्न आहे तर मला कमेंट सांगा. आणि सूरज सोडून दुसरं कोणतं कंटेस्टंट असलं आहे की विनर बनलं पाहिजे? मला कमेंट सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.